संदर्भातली आहे। जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्याचे आता प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। आज मंत्री शंभूराज देसाई हे जरांगेंना भेटणार असल्याचं कळत आहे। दरम्यान जरांगेंच्या मागण्यांवर आज ते चर्चा करतील। नेमक्या काय मागण्या जरांगेंच्या आता आहेत त्यासाठी आता मंत्री शंभूराज देसाई हे जरांगेंना भेटण्यासाठी जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची समजूत काढण्याचा हा प्रयत्न होणार असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, आज मंत्री शंभूराज देसाई हे जरांगेंना भेटणार आहे, नेमकी कोणत्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा होणार आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे आहे ते अंतरवली सराटीमध्ये सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी आंदोलन करताय, आमरण उपोषण करतायत। त्याचबरोबर मराठा बांधवावरती जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावे या प्रमुख मागण्यासाठी ते आंदोलन करताय। आपण जर पाहिलं तर हा त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि अद्यापपर्यंत सरकारकडनं थेट संपर्क जो आहे तो जरांगे यांच्याशी झालेला नव्हता। दरम्यान अंबडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांनी भेट घेतलेली होती, मात्र आज थेट सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवली सराटीमध्ये दुपारी 1 वाजता दाखल होण्याची माहिती आपल्याला मिळत आहे। शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। खरं तर शिष्टमंडळांचं जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावी हीच विनंती खरं तर शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे। त्याचबरोबर जी सगळे सोयरे कायद्याची अधिसूचनेची अंमलबजावणीची मागणी जी जरांगे पाटलांची आहे त्या संदर्भात नेमकी आज काही तोडगा निघतो का, मनोज जरांगे उपोषण सोडतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। आपण पाहतोय जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आता शंभूराज देसाई तिथे येणार आहेत।